श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 15. मनुष्याच्या अंतकरणात स्वामी भक्ती दृढ झाली की धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे चारही पुरुषार्थ माणसाला प्राप्त होतात. मंगळवेढ्यात श्री महाराजांचा वास असताना त्यांच्या विचित्र लीला पाहून गावकरी त्यांना वेडा म्हणत असत. आपण लोकांमध्ये कधी प्रसिद्ध व्हावे असा विचारही स्वामींच्या मनात येत नसे. स्वेच्छेने वागत असताना लोक काय म्हणतील याला त्यांच्या दृष्टीने महत्त्व नव्हते. ते कोणाशीही बोलत नसत, कोणाच्याही घरी जात नसत. लोक दुरुत्तरे करत, नाही ते बोलत, पण त्याचा कधी त्यांनी राग मानला नाही. ऊन, थंडी, वारा, पाऊस यांची त्यांना कधी भीती वाटली नाही. नेहमी एकांत स्थानी अरण्यातच त्यांचा मुक्काम असे. तृप्त मनाच्या या योग्याला अरण्य व नगर सारखेच होते. परंतु हा वेडा नसून परमेश्वराचा अवतार आहे. साधू रूपाने वावरतो असे ज्यांना वाटत असे ते मात्र स्वामी भक्तीत रममान होत असत. लोक त्यांच्या भक्तांना हसत, पण त्यांनी आपला मार्ग सोडला नाही. त्यावेळी मंगळवेढ्यास बसप्पा तेली नावाचा एक माणूस राहत असे. घरी 18 दारिद्र्य असल्यामुळे तो परिस्थितीने अतिशय गांजला होता. कुटुंबवत्सल बसप्पा व्यवसाय जरी करीत असला तरी त्यातून मनाजोगती प्राप्ती होत नसे. काबाड कष्ट करूनही 2 वेळचे कसे भागवावे हा प्रश्न असे. एक दिवस सहज फिरत अरण्यास गेला असता दिगंबर अवस्थेतील श्री स्वामी काट्यांची शय्या करून त्यावर निवांत झोपलेले आहेत असे दृश्य त्यास दिसले. ते पाहून त्यास आश्चर्य वाटले व कोणीतरी योगी आहे असे जाणून त्याने तात्काळ लोटांगण घातले. हा साधू ईश्वराचा अवतार आहे ही त्याच्या अंतरंगी जाणीव झाली. अष्टभाव दाटून आले आणि पुन्हा श्रीचरणी माथा ठेवत या दासाकडे आपण कृपादृष्टीने पाहावे अशी प्रार्थना करू लागला. स्वामी चरणांचा स्पर्श होताच त्यास ज्ञान प्राप्त झाले आणि दोन्ही हात जोडून मुखाने श्रींचे स्तुतिगान करू लागला. त्याची ती प्रेमळ भक्ती पाहून श्री महाराजांना अपार आनंद झाला आणि त्याच क्षणी महाराजांनी त्यांचा वरदहस्त बसप्पाच्या डोक्यावर ठेवला. त्यावेळेपासून बसप्पाचे मन श्रीचरणीस लागले. अहोरात्र अत्यंत आनंदाने स्वामी सेवेत तो मग्न असे. श्री महाराज जातील तेथे हाही त्यांच्या समवेत जात असे. त्याची ही कृती पाहून लोक निंदा करीत, हा संसार सोडून वेड्याच्या नादी लागून स्वतःही वेडा झाला आहे, घरदार विसरला आहे असे म्हणत. बसप्पाच्या पत्नीच्या कानावर या गोष्टी जेव्हा जात होत्या तेव्हा आधीच आम्ही दरिद्री त्यात मोलमजुरी करून जगत आहोत. जर घरातील कर्ता माणूसच वेड्यासारखे करू लागला तर आम्ही काय करावे, आमचे घर बुडाले असे म्हणत आक्रोश करत असे. बसप्पा घरी आल्यावर त्यास उद्धटपणे बोचऱ्या शब्दांनी जाब विचारत असे. पण बसप्पाचे चित्त स्वामींचरणी आसक्त असल्यामुळे त्यास जनमानसाची चाड उरली नाही आणि संसाराची भीतीही उरली नाही. अशा प्रकारे काही दिवस गेल्यानंतर काय घटना घडली ती श्रोतेजन हो, आपण सावधपणे श्रवण करा. एके दिवशी अरण्यामध्ये बसप्पा स्वामी सेवेत मग्न असता रात्र कधी झाली ते कळलेच नाही. घोर अंधार दाटून आला. चित्तच मुळी श्रींचरणी एकरूप झाल्यामुळे भीतीचा लवलेशही त्याच्या मनी नव्हता. रात्रीचे 2 प्रहर उलटल्यावर स्वामी उठून चालू लागले. तेव्हा बसप्पाही त्यांच्या मागे निघाला. चालता स्वामींनी अधिकच घोर अरण्यात प्रवेश केला. क्रूर श्वापदांचे ओरडणे कानी पडू लागले. घनदाट वृक्ष, त्यातच अंधार, समोरचा मार्गच दिसत नव्हता. पायात काटे खुपत होते. परंतु वृत्तीच स्वामीचरणी जडली असल्यामुळे बसप्पाचं देहभानही नव्हते. त्याच वेळी समर्थांनी एक लीला केली आणि त्याच वेळी असंख्य सर्प त्या ठिकाणी प्रकट झाले. सभोवती असलेला भूभाग त्यांनी व्यापून टाकला. पायांना सर्पांचा स्पर्श झाल्यावर मात्र बसप्पा भानावर येऊन पाहू लागला. तेव्हा सर्पांचे समूहच्या समूह दिसू लागले. झाडावर सर्प, फांद्यांवर सर्प, मागे सर्प, पुढे सर्प, सगळा परिसर सर्पमय दिसू लागला. ते दृश्य पाहून बसप्पाचा भीतीने थरकाप उडाला. तेव्हा मधुर शब्दात
त्याला धीर देत श्री समर्थ म्हणाले, घाबरू नकोस. जितके पाहिजे तितके सर्प निशंक मनाने उचलून घे. आज तुझा भाग्योदय झाला आहे. श्री स्वामी समर्थांचे शब्द कानी पडताच बसप्पानेही भीती झटकून त्वरेने आपल्या अंगावरचे वस्त्र एका सर्पावर टाकून नीट उचलून काखेत घेतला. त्या क्षणी सर्व सर्प गुप्त झाले. त्यानंतर दोघेही गावात आले. समर्थांसहित बसप्पा एका देवळात विश्रांतीस बसला असता अतिशय उत्कंठतेने त्याने आपले वस्त्र सोडून पाहिले तर त्यात साप नसून सोन्याची लगड असल्याचे दिसून आले. ते नवल पाहून बसप्पास कमालीचे आश्चर्य वाटले. त्याच क्षणी श्री स्वामी समर्थांच्या चरणी माथा ठेवत कृतज्ञतेने दोन्ही डोळ्यांमध्ये दाटून आलेल्या प्रेमाश्रूंनी बसप्पाने स्वामी चरणांवर अभिषेक घातला. त्याचा तो भाव पाहून श्री स्वामी समर्थ अर्थात श्री अतिवर्य महाराज म्हणाले, बसप्पा, आता घरी जाऊन सुखाने संसार कर. बायका मुलांचे संगोपन कर. सुखी राहा. श्रींचा निरोप घेऊन बसप्पा आनंदाने घरी गेला. घडलेला सर्व वृत्तांत त्याने पत्नीच्या कानावर घातला. तीही सुखावली. समर्थ कृपा झाली असता दुःख दारिद्र्य उरतच नाहीत आणि बसप्पाची गोष्ट याची साक्ष आहे. समर्थांचा हा निस्सीम भक्त संसार सुख उपभोगत असता अहोरात्र अत्यंत आनंदाने श्री स्वामी समर्थांचा अखंड जप करीत असे. पुढील अध्यायात स्वामीसुतांचे चरित्र सांगणारी अत्यंत सुंदर कथा आपणास सर्व श्रोत्यांना सादर करणार आहे. मन स्थिर व एकाग्र करून पुढील अध्याय श्रवण करावा ही विनंती. ज्यांच्या दर्शनाने पाप ताप आणि दैन्याचे निरसन होते त्या चरणकमलांचे अत्यंत प्रेमाने विष्णू शंकराचे ध्यान करतो. श्री स्वामी समर्थ सारामृत ग्रंथ म्हणजे स्वामी लीलांची विलक्षण प्रकरण आहे. प्रेमळ भक्तांनी अत्यंत आदराने आणि आनंदाने त्याचे श्रवण व सेवन करावे. अशा प्रकारे 15वा अध्याय इथे समाप्त झाला. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.